हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन एका चॅनलमध्ये. चला तर मग बघूया. आपण बघणार आहोत आता 10वी विषय गणित भाग 2 म्हणजेच भूमिती. त्यालाच इंग्लिशमध्ये जॉमेट्री असे म्हणतात. सगळ्यात आधी भूमिती म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. मग भूमिती म्हणजे काय? भूमिती म्हणजे बिंदू, रेषा, कोन, त्रिकोण, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ आणि इतर आकृत्यांचा आकार, माप, स्थान व त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास म्हणजेच भूमिती. उदाहरणार्थ त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे, कोन मोजणे, आकृत्यांची रचना इत्यादी हे सगळं भूमितीमध्ये येतं. आणि एकदम सोप्या भाषेत भूमितीची व्याख्या करायचं झालं तर आकृत्या आणि त्यांचे मोजमाप यांचा अभ्यास करणे म्हणजे भूमिती. आणि याच भूमितीच्या आपल्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये 4 भाग केलेले आहेत. ते म्हणजे भूमिती, इथे मी लिहिल्याप्रमाणे भूमितीचे 2 भाग आहेत, समरूप त्रिकोण आणि वर्तुळ. आणि निर्देशक भूमिती, निर्देशक भूमितीमध्ये नुसतंच निर्देशक भूमिती आणि महत्त्वमापन, पृष्ठफळ आणि घनफळ त्यामध्ये आहे. आणि चौथं म्हणजे त्रिकोणमिती. मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करते. आज आपण बेसिक बघणार आहोत. यामधला एक एक पार्ट आपण थोडा समजून घ्या. तर चला तर मग पहिले बघूया समरूपता. समरूपतामधील आपल्याला काय काय शिकायचं आहे ते बघूया. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, एकरूप त्रिकोणाचे गुणधर्म व पायथागोरस प्रमेय यांचा उपयोग करून उदाहरणे सोडवणे, समरूप त्रिकोणांची रचना करता येणे, या गोष्टींचा आपल्याला समरूपता या चॅप्टरमधून करायचा आहे. आता बघूया वर्तुळ. वर्तुळमध्ये काय आहे, यामध्ये जीवेचे व स्पर्शिकेचे गुणधर्म यांचा उपयोग करता येणे. दुसरा मुद्दा, वर्तुळाच्या स्पर्शिकांची रचना करता येणे. हा भाग झाला भूमिती. आता आपण वळूया निर्देशक भूमितीकडे. निर्देशक भूमिती यालाच आपण इंग्लिशमधून काय म्हणतोय, कोऑर्डिनेट जॉमेट्री. हे बघा, आपण जरी मराठी मीडियममधून शिकत असलो तरी आपल्याला हे मेन इंग्लिश वर्ड लक्षात ठेवायचे आहेत. यांचा उपयोग आपल्याला पुढे सायन्समध्ये गेल्यावर होतो. समजून घ्यायला जरा इझी पडतं, म्हणून लक्षात ठेवत चला. आपण पॉईंट हायलाईट करतो तेव्हा ब्रॅकेट करून लिहित चला, जेणेकरून आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा ते वर्ड आपल्या नजरेखालून जातील. ओके, पुढे बघूया. तर निर्देशक भूमिती म्हणजे काय? निर्देशक भूमिती म्हणजे कोऑर्डिनेट्स आणि आलेख म्हणजे ग्राफ यांच्या सहाय्याने भूमितीचा अभ्यास करणे म्हणजेच निर्देशक भूमिती. यामध्ये बिंदूचे स्थान XY निर्देशकांनी दर्शवले जाते. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया आपण, तुम्हाला समजेल असं. ये 2 आणि 3 हा बिंदू आहे. म्हणजेच एक्स ॲक्सिस. ओके, आणि त्याचे 2 एकके. नाईन्थमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलाच असेल, आलेख अभ्यासाचा. आणि वाय ॲक्सिसवर 3 ॲक्सिस, सॉरी 3 एकके. आणि याचा मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू शोधणे. अशा पद्धतीचा निर्देशक भूमितीमधील अभ्यास केला जातो. जर तुम्हाला कोणी विचारलं निर्देशक भूमिती म्हणजे काय, तर 2-3 शब्दात सांगायचं झालं तर आलेख आणि निर्देशांक वापरून आकृत्या व बिंदूंचा अभ्यास करणे म्हणजे निर्देशक भूमिती. आता बघूया महत्त्वमापन, मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. तर महत्त्वमापन म्हणजे दिलेल्या माहितीच्या समूहाचे केंद्रस्थानी किंवा प्रतिनिधित्व करणारे मूल्य शोधणे म्हणजे महत्त्वमापन. यामध्ये मुख्य घटक म्हणजे काय काय असतात, तर सरासरी, मध्यता आणि बहुलक असे हे
3 घटक यामध्ये असतात. तर सरासरी, मध्यका, बहुलक. याला म्हणतात मीन, याला म्हणतात मीडियन, मोड. ओके, ह्या मेन 3 घटकांचा अभ्यास आपण महत्त्वमापनमध्ये करतो. चला तर आपण एक एक्झाम्पलच घेऊया, म्हणजे समजायला इझी जाईल. समजा रँडमली आपण कुठलेही नंबर 5, 7, 8, 10 असं ही संख्या घेतली. हा, आता याची सरासरी काढूया. सरासरी कशी काढायची, तर सरासरी काढण्यासाठी सर्व संख्या एकत्र करून बेरीज करायची आणि एकूण संख्येने भाग द्यायचा. चला तर मग बघूया आपण. सॉरी, माझ्याकडून ते करत आहे. 5 अधिक 7 अधिक 8 अधिक 10 अधिक 10, एकूण संख्या 5 आणि यांची बेरीज 40. ओके, सरासरी असतो 40 भागिले 5. मग 5 8 40, इथं आला 8. ही झाली सरासरी. ओके, आता बघूया मध्यका. सरासरी लक्षात ठेवायचे ना, 8 आले. मध्यका म्हणजे काय, तर मधली संख्या, पण पहिली संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या. मग आता बघा, तशा तर आपल्या चढत्या क्रमाने आहेतच ऑलरेडी, पण तरी चढता क्रम 5, 7, 8, 10 आणि 10. आपण एकूण संख्या किती आहेत आपल्या, तर 1 2 3 4 5. मग या झाल्या 5. 5 मधली मधली संख्या घ्यायची म्हणली तर आपण काय घेणार आहोत, 3 नंबरची संख्या म्हणजे ही 8. अजून एक, जर संख्या सम असतील तर उदाहरण बघा, ही झाली मध्यका 8. आणि समसंख्या असतील तर त्यासाठी बघा, म्हणजे इवन ना, पण इथं हेच संख्या घेऊ, 5, 7, 8, 10, 12, 15. इथे संख्या आहेत 6. यामधल्या 2 संख्या घेऊ, 8 आणि 10 येणार बरं का आपल्या या 2, आणि यांची बेरीज करायची. 8 प्लस 10 किती होणार, इक्वल्स टू 18 झाले. आणि या 2 आहेत म्हणून त्यांना 2 ने डिवाइड करायचं.
याला 2 ने डिवाइड केलं, 92 18, तर याच्या आधी 9 मध्यका. येते का लक्षात? यानंतर आहे बहुलक म्हणजेच मॉड. सर्वात जास्त वेळा येणारी संख्या. आपल्या उदाहरणात सगळ्या संख्या एक एक वेळा आल्या, फक्त 10 ही संख्या डबल आली, म्हणून ही संख्या झाली बहुलक. ओके. बहुलक मध्ये काय की सगळ्यात जास्त येणारी संख्या ती बहुलक. लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. सरासरी सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या करायची. मध्ये का म्हणलं की मधली संख्या धरून टाकायची. बहुलक सर्वात जास्त वेळा आलेली संख्या. ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे आपल्याला 10वीच्या मूल्यमापन धड्यामध्ये. आता बघूया महत्त्वमापन. त्यामध्ये आपल्याला वर्तुळकांसांची लांबी काढता येणे, वर्तुळकांसांचे व वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ काढता येणे, दिलेल्या त्रिमितीय आकारांचे पृष्ठफळ आणि घनफळ काढता येणे. या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वमापनमध्ये अभ्यासायच्या आहेत. आता बघूया लास्ट पॉईंट, त्रिकोणमिती. त्रिकोणमिती म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्री. त्रिकोणमिती म्हणजे काटकोन त्रिकोणांची बाजू आणि यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता वापरून उदाहरणे सोडवता येणे, झाडाची उंची काढणे, नदीच्या पात्राची रुंदी काढणे, अशा स्वरूपाच्या समस्यांसाठी त्रिकोणमितीचा उपयोग करता येणे. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. हा होता आपला भूमिती विषयाचा बेसिक. आणि आपल्याला काय काय जाणून घ्यायचे आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले आहे. आजची व्हिडिओ एवढीच होती, पण हा नेक्स्ट व्हिडिओ आपला पहिला चॅप्टर तो म्हणजे समरूपता हा स्टार्ट करणार आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.